वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सिद्धांताच्या दृष्टीने कारणाध्यासाचा संभव हा विचार चालू आहे. असताना शंकेचं निरसन करून आपल्याला सांगतात की खरंच कशामुळं हा अध्यास निर्माण होतो ते सांगत असताना इथं अज्ञान सिद्ध केलेलं आहे. की परमात्मा स्वयंप्रकाश आहे ही सर्वांना ज्ञान आहे, पण सामान्य रूपाने आहे. आणि सामान्य रूपाने ज्ञान हे अज्ञानाला विरोधी नाही. विशेष रूपाने ज्ञान, विशेष स्वरूपाचं ज्ञान हे अज्ञानाला विरोधी आहे. अहम ब्रह्मास्मी वृत्ती असं तिथं वर्णन केलंय. प्रत्येकच्या अंतःकरणामध्ये ती सहजासहजी जागी होत नाही. का होत नाही? तिथं अज्ञान कारण, त्याला अज्ञान विरोधी आहे असं सांगितलेलं आहे. आणि अज्ञान विरोधी असल्यामुळं घडतं काय, त्याचा विचार मांडत असताना त्यांनी एक दोन विचार मांडले की ज्यावेळी व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, तथापि वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती, त्या वृत्तीचे ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचे विरोधी आहे असं वर्णन केलेलं आहे. त्या संबंधाने त्यांनी दोन मत प्रगट केलेले, सिद्धांत मतातलीच आहेत बरं का. एक अवच्छेदवाद आणि एक आभासवाद. थोडासा दोन्हीतला फरक आहे, पण फरक सांगितलेला आहे. अज्ञान मांडलेलं आहे, पण मांडत असताना कशा पद्धतीनं त्यांनी मांडलं की अहम ब्रह्मास्मी वृत्ती, त्या वृत्तीचे ठिकाणी जे स्थित जे विशेष चैतन्य त्या अज्ञानाची विरुद्ध आहे असा प्रथम पक्ष त्याला अवच्छेदवाद, किंवा दुसऱ्या पक्षी आभास रूप चैतन्यासाठी वृत्ती अज्ञानाची विरुद्ध आहे, त्यास आभासवाद म्हणतात. अर्थात प्रथम पक्षात अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य असून त्यास वृत्ती साय आहे अशी अवच्छेदवादाची रीत आहे, पद्धत आहे. आणि दुसऱ्या पक्षात अज्ञानाचा नाशाचा हेतू वृत्ती आहे, तिला चैतन्य साय आहे अशी आभासवासाची रीती आहे. दोन्हीतला फरक इथं सांगितला. काय फरक सांगितला? पहिल्या ह्याच्यामध्ये अज्ञान नाशाला हेतू चैतन्य आहे, आणि त्यास वृत्तीचं साह्य आहे. दोन्हीकडे अज्ञान नाश सांगितला, पण फरक सांगितला. एक ठिकाणी चैतन्य हेतू आहे आणि वृत्तीचं साह्य आहे. आणि आभासवादाच्या मताने अज्ञानाला हेतू अज्ञानाला अज्ञान नाशाचा हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्य साह्य आहे. उलट सांगितलं. काही ठिकाणी चैतन्य साह्य आहे आणि वृत्ती सहाय्य करते. एक ठिकाणी वृत्ती आहे आणि चैतन्य सहाय्य करते. एकाचं पुढं आहे आणि एकाचं माग आहे. याच्यातून दोन मतं निर्माण झाली. माझा मुख्यमंत्री पाहिजे, ते म्हणते माझा मुख्यमंत्री पाहिजे. यात दोन पक्ष झाले. यात दोन पक्ष झाले. ते म्हणजे आमचा पहिला मुख्यमंत्री, तुमचा उपमुख्यमंत्री. दोन पक्ष झाले की नाही? तसंच आहे मतामध्ये सुद्धा. काहींचं मत आहे
वृत्ती मूळ होतं आणि त्याला साह्य चैतन्याचं आहे. काही ठिकाणी सांगितलं चैतन्यामुळे होतं आणि साह्य वृत्तीचं आहे. पण कोणाचं कुठेही लक्षात ठेवलं पाहिजे बरं का. हा, अज्ञानाच्या नाशाला हेतू चैतन्य आहे, पण त्याला वृत्ती साह्य आहे. त्याला अवच्छेदवाद म्हणतात. लक्षात येतं का? अज्ञानाच्या हेतूला चैतन्य आहे आणि वृत्तीची सहाय्यता आहे. त्याला अवच्छेदवाद म्हणतात. आणि अज्ञानाच्या नाशाला हेतू वृत्ती आहे आणि त्याला चैतन्य सहाय्य आहे, त्यास आभासवाद म्हणतात. दोघांची रीत म्हणजे पद्धत सांगितली. कसं त्यांनी थोडासा खुलासा केलेला आहे. जी आभासवादाची रीत आहे, जीव स्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक चैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकुचित करणारी फक्त वृत्तीच जे ग्रंथकार म्हणतात, त्यास अवच्छेदी वाद म्हणतात. जीव स्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक चैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकुचित करणारी फक्त वृत्तीच. चैतन्य कसं आहे? व्यापक आहे. व्यापक असलेल्या त्या स्वरूपाला संकुचितपणाला आणायचं काम वृत्ती. वृत्तीमुळं ब्रह्मव्यापक आहे, पण वृत्तीमुळे ते संकुचित मानलं जातं. असं जे मानतात ग्रंथकार, ते व्यापकच आहे, पण त्या व्यापक असलेल्या चैतन्याला संकुचितपणा, मर्यादितपणा आला, असं ज्यांनी वृत्तीच्या संबंधाने विचार मांडला त्याला म्हणतात अवच्छेदवाद. आता वर्णनच केले ना, आपल्या स्वरूपाचं वर्णन करताना हेच आहे. मी शब्द हा देह संबंधी आहे का स्वरूपाच्या संबंधी आहे? मी देह संबंधी आहे का स्वरूप संबंधी आहे? मी दोन्ही मानलं तर फरक. हो, लक्षात घ्या. आता ज्ञानोबरांनी वर्णन केले 15व्या अध्यायामध्ये. काय वर्णन केले? नाही, 15व्या श्लोकावरची ओवी काय? सर्वस्येचा मृदी सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैच सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृतवेद वेदेव च. मी अमुका आहे ऐशी. काय सुरुवात? ते वेगळं, ते दुसऱ्या अध्यायातले उभे आहे. मी अमुका आहे ऐशी असं ते तोंडातली उभे आहे, लक्षात येईना. सर्वत्र सर्वस्यच्या हृदय सन्निविष्टो, तिथं वर्णन केले 15व्या अध्यायामध्ये. तो सर्वांच्या हृदयामध्ये आहे. पण त्याला बोलताना आपली वृत्ती अखंड मी म्हणते, पण ती देहाला धरून म्हणते. मीचा संबंध स्वरूपाशी आहे, देहाशी नाही आहे. मी म्हणजे मी तो वासुदेव तत्वता, ही व्यापकता आली, आणि मी देह हे संकुचितपणा आला. एवढाच फरक सांगायचा मला. काय? एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, जी वृत्तीस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. तेच आपलं स्वरूप आहे. मी जे अखंड चालू आहे ना, पण मी अखंड चालू आहे, तर व्यापकता सांगायची आहे.
पण ती व्यापकता लक्षात न येता मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी लहान आहे, मी मोठा आहे, अशी जी वृत्ती निर्माण झाली याला संकुचित म्हणतात. मी व्यापक असताना मी देहवान आहे असे जी वृत्तीनं धारण केलं त्या वृत्तीमुळे त्या व्यापक चैतन्याला संकुचितपणा आला. त्याला मर्यादित मानलं जातं. आपण व्यापक आहोत, नाही माझं गाव रेंदाळ, संकुचित झालं. किती संकुचित झालं? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये रेंदाळ गावामध्ये, रामनगरमध्ये, अमुक वार्डामध्ये, अमुक गल्लीला, अमुक घर नंबर, आणि त्या घरात मी राहतोय. किती संकुचितपण आला त्याला. आणि बोलताना काय म्हणतो, मी भारतीय आहे, मी भारताचा आहे. पण मी भारताचा आहे हे व्यापकता झाली. पण सांगताना कुठं सांगतो, महाराष्ट्रात अमुक तालुक्यात, अमुक गावामध्ये, अमुक गल्लीमध्ये. देहाला धरून आपण बोलायला आलो, संकुचितपणा आला. कशामुळे आला? वृत्तीमुळं. ते चैतन्य व्यापक आहे, पण ते चैतन्य जे व्यापक आहे तेच आपलं स्वरूप आहे, तेच आपलं स्वरूप आहे. पण चैतन्य व्यापक असलेलं आपलं स्वरूप आहे, त्या स्वरूपाला ती जाणू देत नाही. कोण? वृत्ती. ती वृत्ती तिथं काय करते? सहाय्य करते. अरे तू देव नाहीस, तू देह आहेस. अज्ञानाला सहाय्य करते ती. त्या वृत्तीची सहाय्यता फार असल्यामुळं त्या व्यापक चैतन्याला मर्यादितपणा आला, संकुचितपणा आला. त्याला म्हणतात अवच्छेदवाद. व्यापक असलेल्याला छेदलं हो, संकुचित केलं, मर्यादित केलं जात. समुद्राचं पाणी आहे. समुद्र कसा आहे? व्यापक आहे. पण त्या समुद्राचं पाणी आपण गेलो बघायला, समुद्र बघायला गेलो आणि येताना बाटली भरून आणली. आणि बाटली भरून आणल्यानंतर ती घरात ठेवली. देवाला लोकांना काय बाटली? समुद्र आहे. बाटलीत कुठे समुद्र असतोय? अरे समुद्र तर बाटली समुद्र आहे म्हणलं आमच्या बाटलीमध्ये. व्यापक आहे एवढा तो विशाल आहे, पण बाटलीत आणून ठेवल्यामुळं वृत्तीची धारणा झाली की त्या बाटलीत समुद्र आहे. बाटलीत नाही असलेला व्यापक आम्ही बाटलीत आणला हे सांगायचं राहिलं, बाटलीत समुद्र आहे म्हणतो. एवढ्या विशाल समुद्राला आपण त्या बाटलीमध्ये समुद्र आहे म्हणायला लागलो. एवढी विशाल असलेली नदी तांब्या भरून पाणी, हे नदीचं पाणी आहे, नदीच तांब्यात आली. म्हणजे त्याला वृत्तीनं सहाय्य केलं, वृत्तीनं सहाय्य केलं. म्हणजे त्या अज्ञानाला वृत्ती जिथं जिथं सहाय्य करते त्याला काय म्हणायचं? अवच्छेदवाद. सोपं आहे. अज्ञानाला सहाय्य करणारी, तिथं अज्ञानाला चैतन्य सांगितलं, त्याला सहाय्य करणारी वृत्ती आहे. त्या वृत्तीमुळे व्यापक असलेलं चैतन्य संकुचित झालं. अवच्छेद म्हणजे संकुचित, मर्यादित झालं. असं ज्या ग्रंथकारांनी मांडलं त्या ग्रंथकाराचं मत आहे अवच्छेदवाद. ते म्हणतात वृत्तीमुळे संकुचितपणा आला. ते चैतन्य जरी अज्ञानाला हेतू असलं तरी संकुचितपणा मात्र, मर्यादितपणा मात्र त्या वृत्तीमुळे आला. वृत्तीनं जर सहाय्य केलं नसतं तर ते व्यापकच राहिलं असतं. अज्ञान आहे भाग वेगळा. व्यापकतेविषयी आपल्या अंतःकरणामध्ये अज्ञान आहे,
पण त्या अज्ञानाला सहाय्य करण्याचं काम वृत्तीनं केलं ना, वृत्तीनं केलं. लोक म्हणतात दिव्यामध्ये तेल भरलेलं आहे, वात नवीन आहे, काड्यापेटी भरून आणलेल्या आहे, पण ते दिवा राहू देत नाही. कोण? वारं. वारं म्हणजे वाऱ्याचा प्रतिबंध आहे, वाऱ्याचा प्रतिबंध आहे. हा म्हणजे वारं त्याला विरोध करतं, त्या दिव्याला राहू देत नाही बरं का. हा ते त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, दिव्याच्या ठिकाणी तेलाने भरलेला आहे, वात नवीन आहे. हा एक काडी लावली, 5 मिनिट राहतो, पुन्हा ते वाऱ्याने विसतो, पुन्हा लावायचं. काड्या संपतात, तेल संपलेलं नाही, वात संपलेलं नाही, काड्या वडणारा संपला नाही. पण ते वारं मात्र काय त्याला राहू देत नाही, वारं मात्र त्याला राहू देत नाही. म्हणजे वाऱ्याचा त्याला विरोध आहे, वाऱ्याचा विरोध आहे, लक्षात ठेवा. तसं त्या ज्ञानाला हेतू, अज्ञानाला हेतू चैतन्य आहे, पण त्याला सहाय्य मात्र वृत्तीच आहे. त्यामुळे ते आपल्याला अज्ञान बाजूला लवकर जात नाही, अज्ञान बाजूला लवकर जात नाही. म्हणजे थोडक्यात त्यांना काय सांगायचं आहे? वृत्तीच तिथं कारण मानायची आहे त्यांना. संकोचित मानणारी जी वृत्ती आहे ना, ती वृत्तीच तिथं अज्ञानाला कारण मानायचं. सहाय्य म्हणजे काय? मदत करणं म्हणजे ती विरोधच ना, शेवटी विरोधच त्या वृत्तीचा आहे, असं त्यांना थोडक्यामध्ये सांगायचं. व्यापक असताना देखील फक्त वृत्तीच्या सहाय्यामुळे आपण हो, वृत्तीच्या सहाय्यामुळे आपल्याला वृत्ती व्यापकतेकडे जाऊ देत नाही, त्या अज्ञानाला ती मदत करते. अज्ञानाला मदत करते, असं त्यांचं मत आहे. दुसरा विचार मांडला की अंतःकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता त्या वृत्ती चैतन्याचा आभास मानून जीवभावाची सावास वृत्ती अवच्छेदक मानतात, त्यास आभासवादी म्हणतात. दुसरा विचार मांडला. केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता त्या वृत्तीत चैतन्याचा आभास. दुसरं मत सांगत असताना आभासवादी काय म्हणतात? केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता, वृत्ती सहाय्य करून हे होत नाही काम. त्यांचं मत आहे वृत्तीत चैतन्याचा आभास, ती साभास वृत्तीच अवच्छेदक मानतात, पण त्याच आभासवादी त्याला साभास अंतःकरण नाम वृत्ती, ही वृत्ती त्या स्वरूपाला नाही, वृत्तीला ते साभास चैतन्य मदत करतं, प्रतिबंध करतं, असं आभासवादाचं मत आहे. म्हणजे केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता वृत्ती चैतन्याचा आभास, जी वृत्ती अवच्छेदकवादाने जे मानलेलं मत आहे त्याच्या थोडस त्यांनी फरक केला. वृत्ती सहाय्य करते, पण वृत्ती या शब्दाचा अर्थ काय? अंतःकरणच घ्यावं लागतं बरं का, अंतःकरण. त्या अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब, त्या वृत्तीला साभास वृत्ती म्हणतात. त्याला काय म्हणतात? साभास वृत्ती. ती वृत्तीच, साभासच वृत्ती तिथं सहाय्य करते, असं ज्यांचं मत आहे त्याला आभासवाद म्हणतात. साभास वृत्ती अवच्छेदक म्हणतात, त्यालाच आभासवादी म्हणतात. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. अवच्छेदकवादामध्ये चैतन्यच अज्ञानाला हेतू असून वृत्तीचं सहाय्य सांगितलं, वृत्तीमुळे संकोचितपणा आला.
वृत्तीमुळे संकुचितपणाला. पण आभासवादी काय म्हणतात, चैतन्य अज्ञानाला हेतू आहे, हे ठीक आहे, पण त्या वृत्तीमध्ये जे चैतन्य आहे ते साभास रूपाने आहे, त्याचं प्रतिबिंब आहे. हा, तीच साभास वृत्तीच त्याला सहाय्य करते, प्रतिबंध करते. असं आभासवादीचं मत सांगितलं. म्हणजे चैतन्याचा आभास जीवभावाच्या साभास वृत्ती अवच्छेदक मानतात. म्हणजे तीच अंतकरण वृत्तीच संकुचित करते. दोन्हीकडे अवच्छेदच सांगितला त्या ना प्रकार. हा, इथं वृत्ती करते, नुसती वृत्ती सांगितलं कुठं, अवच्छेकवादामध्ये. इथं साभास वृत्ती संकुचित बनते, फक्त तिथं वृत्ती सांगितलं आणि इथं साभास वृत्ती. साभास वृत्ती म्हणजे ज्या वृत्तीमध्ये, ज्या अंतःकरणामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब आहे, हा, त्याच वृत्तीला साभास वृत्ती. तीच वृत्ती संकुचित मानते, व्यापक मानत नाही. व्यापक, संकुचित. हा, तेवढ्या भागालाच, ज्या भागामध्ये प्रतिबिंब पडलं त्या भागालाच देवत्व मानलं जातं, बाकी ठिकाणी मानलं जात नाही. त्याला संकुचितपणाला. आता उदाहरण द्यायचं, मूर्तीमध्ये देव आहे, मूर्तीमध्ये देव आहे, संकुचितपणा आहे का व्यापक? देव त्यामध्ये पण आहे. हृदयामध्येच फक्त मानणं त्याला तुकोबारांचा अभंग आहे, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. संपूर्ण जग ब्रह्मरूप आहे, मग प्रतिमेत देव नाही मानायची गरज नाही ना. प्रतिमे तो देव कैसा नव्हे. संपूर्ण अवघ म्हणजे विश्वामध्ये ते ब्रह्म आहे, व्यापक रूपाने. मग व्यापक रूपाने असणारे ब्रह्म विश्वामध्ये आहे, सगळीकडे आहे. मग ते मूर्तीत वेगळं मानायची गरज नाही. प्रतिमा तो देव कैसा नव्हे म्हणतात तुकोबार. जर संपूर्ण जग जर ब्रह्मरूप आहे तर मूर्तीत तो परमात्मा आहेच. पण आहेच हे सगळ्यांना लगेच मान्य होत नाही. अरे या मूर्तीमध्ये देवत्व आणलेलं आहे, व्यापक असलेलंच. हा, मूर्तीमध्ये देवत्व आणलेलं आहे. मग तो जगातलं देवत्व मानत नाही, जगाला देव मानत नाही, मूर्तीलाच देव मानतो. हा, त्या मूर्तीमध्येच देवत्व जेवढं मानलं जातं त्यालाच म्हणायचं साभास वृत्ती. हा, मग त्या साभास वृत्तीनच त्या व्यापक परब्रह्माला संकुचित केलं, अवच्छेद केलं. पण साभास वृत्तीनं केलं म्हणून त्याला आभासवाद म्हटलं. तिथं फक्त त्यांनी काय सांगितलं, वृत्तीनच केलं संकोचित म्हणून अवच्छेदक वाद. यांचं मत आहे त्या साभास वृत्तीमुळे संकुचितपणा आला, मर्यादितपणा आला. चांगलं देवाला काय ज्ञान होतं? मी आत्मस्वरूप आहे, त्याला ज्ञान होतं बरं का. आत्मा आनंद स्वरूप आहे, तो आत्मानंदामध्ये राहत होता चांगदेव. आत्मानंदामध्ये राहत होता. पण आत्मस्वरूप आणि ब्रह्मस्वरूप हे दोन वेगळे नसून एकच आहेत, याचं ज्ञान फक्त ज्ञानोबा यांनी चांगदेवाला करून दिलं. म्हणजे तो
फक्त संकुचित तो राहत होता, तो साबास वृत्तीमध्ये राहत होता. बर का. आत्मा आनंदरूप आहे. आपल्या आत्मानंदामध्ये तो कितीतरी काळ राहायचा, 6-6 महिने राहायचा अन्न पाण्या वाचून आनंदामध्ये योग सामर्थ्याने. ज्ञानोबाने सांगितलं, अरे जे ब्रह्म सांगितलं व्यापक, ते ब्रह्म आणि आत्मा हे दोन नसून एकच आहेत. त्याचा संकोचितपणा काढला. आपल्याकडे तो सुद्धा नाही बरं का. नाही असता तर आपणही चांगदेव झाला असतो. आम्ही विषयानंदामध्ये रमणारी माणसं, आत्मानंदामध्ये नव्हतं. विषयामध्ये चहा लावा, काय आनंद वाटला, भजे खाली वा, आनंद वाटला. आम्हाला तो आनंद आत्म्याचा वाटतो का भज्याचा वाटतो? चहातला आनंद आत्म्याचा वाटतो का चहाचा वाटतो? म्हणजे आपण अलीकडावर फार आपण अलीकडे आहोत, लक्षात ठेवा. चांगदेव फार पुढच्या अवस्थेला होता. फक्त तेवढा सांगितला, मी जे फक्त आनंद रूप मानतो ते सच्चिदानंद स्वरूप, याचं ज्ञान त्या महावाक्याच्या द्वारे राहिला एक भाग राहिला होता अपूर्ण, तो पूर्ण केला ज्ञानोबाने. म्हणजे संकोचितपणा तिथं होता बरं का. आत्मानंदामध्ये राहत होता, पण तेच स्वरूप या संपूर्ण विश्वामध्ये व्यापक रूपाने भरलेलं आहे. त्याने हे दोन नसून एकच आहेत अशा अवस्थेला प्राप्त करून तो संकोचितपणाचा, संकोचोनी कार्य झाला शे लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे, तुकोबारांचं प्रमाण आहे. तू संकोचितपणा टाक, मी गणेश आहे, टाक, काढून टाक. मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा व्यापक बोध प्राप्त कर. फक्त मी देह आहे हा संकोचीपणा टाक. मी अमुक गावामध्ये राहतो हे टाक. आणि अशा अवस्थेला प्राप्त होता येतं. तुकोबारे झाले, अनुरेनो या थोकडा तुका आकाशा येवडा. ज्या चैतन्याला मर्यादित मानलं, ज्या वृत्तीमध्ये साबास वृत्ती, साबास वृत्ती, आणि त्या साबास वृत्तीमुळे संकोचितपणा आला आपल्या स्वरूपाला. तिथं केवळ वृत्तीमुळं, म्हणून त्याला अवच्छेद. आणि इथं साबास वृत्ती त्याला सहाय्य करते, म्हणून आभास. दोन मत तयार होते. म्हणते वृत्ती, ते म्हणते नुसती वृत्ती विरोध करू शकत नाही, त्या वृत्तीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पाहिजे. त्या वृत्तीला साबास वृत्ती म्हणतात. ती वृत्ती त्याला सहाय्य करते, म्हणून आपल्याला त्या पूर्ण स्वरूपाचं व्यापकतेचं आपल्याला ज्ञान होत नाही. म्हणजे अज्ञान आहे, पण त्या अज्ञानालाही साबास वृत्ती काय करते, सहाय्य करते, असं आमचं मत आहे. म्हणून सांगितलं हरकत नाही, तो आभासवादी म्हणून जाहीर करून टाकलं. ज्या मतावरची जो स्थिर झाला तो स्वतंत्र मतवादी निर्माण झाला. आमचं मत असं आहे, या मताप्रमाणे. अशी मतांतर पुष्कळ आहेत. पण दोन निर्माण झाले ग्रंथकार आहेत बरं का. त्यात थोडासा फरक त्यांनी मांडलेला आहे. शेवटी जरी मांडलेला असला तरी इथं एवढं सांगण्याचं कारण, ते अवच्छेदवादी असतील, आभासवादी असतील, पण शेवटी अज्ञान मानतात ना. पूर्व पक्षाचं मत सांगत असताना हे ग्रंथकार जरी असले, आपलं मत जरी सांगत असले, तरी त्यांनी सुद्धा या अध्यासाला कारण अज्ञान मानलेलं आहे. म्हणजे अज्ञानच सिद्ध होतं हे सांगण्याकरता त्यांची इथं मतं सांगितली, त्या मताचा गवगवा करण्याकरता सांगितली नाही. हितवाला लक्षात का? तुम्ही म्हणजे हे अवच्छेदवाद आणि आपासवादी मध्येच कुठं उठलं, हे कशाला आले असं तुम्हाला वाटेल. ज्यावेळी स्वरूप ज्ञान आहे आणि ते तुम्हाला आम्ही विचाराने पटवून देत असतो,
मतवादी आहेत, त्या दोन मतिवाद्याचा जरी फरक असला तरी दोघांनी अज्ञानच कारण मांडलेलं आहे हे सांगण्याकरता त्यांचं इथं मत आपल्याला कामापुरतं घेतलेलं आहे. याचा विचार करायचा असेल तर पुष्कळ त्याचा विचार स्वतंत्र ग्रंथामध्ये दिलाय. आभासवादी म्हणतात, त्या आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य अज्ञानाची विरोधी नाही, तर वृत्तीसहित आभास किंवा आभासहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. केवळ प्रकाश रूप चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. आलं लक्षात? एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याचे ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले. आम्हाला सिद्ध काय करायचं आहे? अज्ञान सिद्ध करायचं आहे. आम्ही विचाराने तुम्हाला पटवून दिलं, पण विचाराने पटवून देत असताना आणखी काही ग्रंथकार आहेत, त्या ग्रंथकाराने सुद्धा आपलं मत मांडलेलं आहे स्वरूपाच्या संबंधाने. जरी मांडलेलं असलं तरी त्यांचंही मत तिथं असं आहे, अज्ञानच कारण त्यांनी मांडलेलं आहे. मग ते अवच्छेदवाद असेल, आभासवाद असेल, दोन्हीतला फरक थोडासा आहे, पण शेवटी दोघांनी अज्ञान मांडलेलं आहे. याचा अर्थच की ते ग्रंथकार आहेत, सामान्य नाहीत. पुढारीचे संपादक नव्हे, तरुण भारतचे संपादक नव्हे. का? त्यांनी त्याच्याकरता काही आपला आयुष्याचा काळ खर्च केलाय हे सिद्ध करण्याकरता. यांचं काय काम नाही, इकडचं तिकडं झालं तर काय फरक पडत नाही. कधी उलट सुट्ट होत आहे. म्हणून ते साखरे महाराजांनी बेळगावचे तरुण भारतचे संपादक आहेत, त्यांना सांगितलं तुमचं वर्तमानपत्र फार खपतं, तुम्ही रोज एक ज्ञानेश्वरीतला विचार समाजाला देत जा. ते म्हणजे लिहून द्यायचं मी काम करतो म्हणजे महाराज. रोज एक विचार तुमच्या वर्तमानपत्रामध्ये छापायचा. तुम्ही आता एवढं छापताय, हे छापायला काहीच अवघड नाही म्हणले, हरकत नाही म्हणले, द्या म्हणले. मग एवढे कोपऱ्यामध्ये ते एक असतं. आणि ते काही दिवस छापल्यानंतर ते काही कालांतर संपादक म्हणजे महाराज हे लोकांची तक्रार हे ते काय आम्हाला काय कळत नाही आणि हे काय तुम्ही देऊ नका. का आमचं वर्तमान खपण्याकरता संपादक म्हणले महाराज आम्हाला हलकं फुलकं लागते म्हणले, फार जड चालत नाही म्हणले यार. काय फार जड? याचा ऍक्सिडेंट झाला, तो गाडी खाली सापडला, त्यानं आत्महत्या केली, यानं पक्ष फोडला, असला हलका दिलं की आमचं वर्तमानपत्र जास्त खपते म्हटले. तुमची ज्ञानेश्वरी गाथा जर आम्ही छापायला लागलो तर आमचं वर्तमानपत्र खपणार नाही, तर आम्ही काही छापणार नाही. बंद केलं त्यांनी. का? यांचा संबंध ज्ञानाशी नाही, यांचा संबंध अर्थाशी आहे. खपलं पाहिजे ते. तसेही ग्रंथकार नव्हे, मला एवढं सांगायचं. त्यांनी अभ्यास करून ते सिद्ध केलं त्यांचं मत. म्हणून त्यांच्याही मतामध्ये जरी त्यांनी आपल्या मताने हा भाव जरी आतला सांगितला असता तरी अज्ञान मानलेला हे सिद्ध केले बरं का. म्हणून सर्व विवेचनावरून आपल्याला इथं सिद्ध होतं की अध्यास घडण्याकरता अज्ञान हे कारण आहे. एकंदर हे विचारांती सिद्ध झाला असे सिद्ध आहे. अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर आता पुढं आत्मा सामान्य विशेष भाव रहित निर्विशेष असा आहे. आता त्यातला अनेक त्यांनी पूर्वपक्षांनी मत मांडलेलं आहे. विशेष त्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव निर्माण होतात. कुठं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. त्यानं पहिलं काय मत सांगितलं? तो स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश आहे. आणि तो अज्ञानाला कारण आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं नाही. त्याच्याकरता सामान्याने विशेष भाव प्रगट केले. तर सामान्य रूपाने असणार चैतन्य ते अज्ञानाला सहाय्य करतं आणि विशेष रूपाने असणार चैतन्य ते अज्ञानाला विरोधी करतं. मग ते म्हणजे जरी करत असलं तर तुम्ही
सामान्य विशेष भाव निर्माण केला ना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, एक सामान्य आणि एक विशेष. आत्म्याच्या ठिकाणी हा, तुम्ही आम्हाला सांगितलं हे. हा, सामान्य आणि विशेष. मग सामान्य विशेष भाव आले का नाही तिथं, ते पण नाहीत. कसे नाहीत ते पुढे सांगतात. चैतन्य एकच म्हणायला पाहिजे ना. मग तुम्ही सामान्य विशेष भाव कुठून आणले? चैतन्य इथून तिथून एकच आहे. हा, पण चैतन्याच्या ठिकाणी सामान्य भावाने विशेष भाव निर्माण झाला ना, तो सुद्धा नाही आहे. हा, मानलेला आहे. तो कसा नाही त्याचा विचार थोडक्यामध्ये दिलेला आहे. आता आत्मा सामान्य विशेष भाव रहित निर्विशेष असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. म्हणूनच केवळ स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही. या शंकेचे समाधान सांगतो म्हणतात. हा, स्वयंप्रकाश असताना तुम्ही सामान्य विशेष भाव ज्या अर्थी मांडला, हा, त्या अर्थी आमचं मत आहे तिथं अध्यास घडत नाही. हा, अध्यास घडत नाही. विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. म्हणून केवळ स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही. सामान्य विशेष भाव तुम्ही जो मांडलेला आहे ना, त्यामुळं त्याचं मत आहे की तिथं अध्यास घडत नाही, असं त्या पूर्वपक्षांनी मत सांगितलेलं आहे. त्यातला विचार मांडत असताना भाव सांगतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अध्यासाला आत्मस्वरूपाचे ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजेत असे आमचे म्हणणेच नाही. सिद्धांत मतामध्ये सांगताना पहिल्यांदा काय लक्षात ठेवा, आम्ही काय सांगतो ते लक्ष द्या म्हणतात. काय अध्यास घडण्याकरता आत्मस्वरूपाचे ठिकाणी सामान्य आणि विशेष भाव पाहिजे असं आमचं म्हणणं नाहीच आहे. म्हणणं नाहीच आहे. आम्ही तात्पुरतं मानलेलं आहे. तात्पुरतं मानलेलं आहे. पण त्या पूर्वपक्षाने सांगितलं तुम्ही ज्या अर्थी हे म्हणता त्या अर्थी तुमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं तसं नाही आहे. सिद्धांत मत सांगतं. काय सांगतात की आत्मस्वरूपाचे ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजेत असे आमचे म्हणणे नाही. फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा प्रतीतीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासाशित आहे. आणि अज्ञानी जीवाना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. तसे असल्या वाचून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. फक्त प्रतीतीपुरता आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे. सिद्धांत मतामध्ये सांगितलं खरंच मूळ स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाहीच आहे. फक्त त्याची संगती लावण्याकरता प्रतीती कालापुरता आम्ही तो स्वीकार केलाय. प्रतीती कालापुरता तो स्वीकार केलेला आहे. व्यवहार संपला की त्याचा संबंध काही नाहीच आहे. फक्त त्या कालापुरता तो आहे. जसं व्यवहारामध्ये उदाहरण दिलेलं आहे, दिलं जातं. गणित सोडवून समजा मी अमक्याकडून 10 रुपये उसने घेतले. उसने अमक्याकडून घेतले. ज्याच्याकडून घेतले त्याच्याकडून प्रत्यक्ष पैसे घेतलेले नसतात, पण समजा घेतले. ते गणित सोडवलं जातं आणि गणित सोडवल्यानंतर जे 10 रुपये ज्याचे घेतले होते त्याचे त्याला दिले. गणित सुटलं. गणित सुटलं बरं का. पण प्रत्यक्ष 10 रुपये घेतलेली नसतात आणि त्याला परत दिलेले नसतात. फक्त तिथं मांडलं जातं. काय जातं? मांडलं जातं का? देणाऱ्याच्याही खिशात नसतात आणि घेणाऱ्याच्याही हातात येत नाहीत. पण गणित सुटतं कधी? गणित सुटण्यापुरतं ते मांडलं जातं. मांडलं जातं यालाच म्हणतात प्रतीती काल. तेवढ्या कालापुरता त्याचा स्वीकार करायचा.
कार्य झालं की त्या देण्या घेण्याचा त्याचा काही संबंध तिथं राहत नाही. तसं आज समाजामध्ये काही लोकांना स्वस्वरूपाचं ज्ञान नाहीये. कसं नाही ते सांगण्याकरता सामान्य रूपाने ज्ञान आहे आणि विशेष रूपाने अज्ञान आहे हे सांगण्याकरता सामान्य विशेष भाव आम्ही वापरले. कोणाच्या? त्या अज्ञानी लोकांच्या समजुती करता, व्यवहार घडण्याकरता, स्वरूपाच्या ठिकाणी नाही, आम्ही संगती लावण्याकरता. जर खरंच या जगतामध्ये व्यापक चैतन्य तर सर्वांना त्याच अनुभव यायला पाहिजे. सामान्य रूपाने ज्ञान आहे पण विशेष रूपाने नाही आहे हे सांगावं लागलं. हे अज्ञानाच्या दृष्टीने सांगितलंय, ज्ञानाच्या दृष्टीने हा विचार मांडलेला नाहीये. तर खरंच चैतन्य सर्वत्र आहे तर सर्वांना त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे की नाही? पण होत नाही ना. मग ज्ञान नाही का? आहे पण सामान्य रूपाने आहे, पण विशेष रूपाने नाही ना. म्हणजे ज्याला त्या स्वरूपाविषयी सर्व लोकांना ज्ञान त्या परमात्म्याचं आहे पण सामान्य रूपाने, पण विशेष रूपाने नाही. त्याच्या अज्ञानाच्या वृत्तीच्या संबंधाने सामान्य विशेष भाव आम्ही घेतले. वास्तविक स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भावाचा काही संबंध नाही, फक्त त्या प्रतीतीपुरता त्याचा संबंध आहे. ते खरं वास्तव रूपाने तिथं ते नाही आहे. म्हणून प्रतीतीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासास हेतू आहे आणि अज्ञानी जीवाना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान तसे असल्या वाचून मी मनुष्य आहे इत्यादी अध्येश व्यवहार संभवनीय नाही. सामान्य विशेष भाव धरल्याशिवाय अज्ञानी लोकांच्या ठिकाणी अध्यास घडूच शकत नाही. म्हणून तिथं वर्णन केलं काय? मी मनुष्य आहे म्हणून मी आरंभालाच आपल्या समोर विचार मला, मी हेच आपलं स्वरूप आहे, मीचे आपलं स्वरूप आहे. पण मी देहाला म्हणतो हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? अज्ञान आहे. हे घडलं कशामुळं? अध्यास घडला ना. मी सच्चिदानंद स्वरूप असताना मी देह आहे, मी मनुष्य आहे, मी अज्ञानी आहे, मी लहान आहे, मी मोठा आहे. ह्याला कारण काय? अज्ञान. आणि ते कोणतं? विशेष स्वरूपाचं अज्ञान. सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान. याच्यामुळं प्रत्येक जण म्हणाला मी मनुष्य आहे, मी अमुका आहे ऐशी वृत्तीस्परी अहरणशी. मी आहे, मी आहे, मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, मी जेवलो, मी केलं, मी होतं म्हणून झालं. हे आहे मी आहे पण हे सामान्य ज्ञान आहे. पण मी हेच माझं खरं स्वरूप आहे याच्याविषयी मात्र अज्ञान आहे. मीलाच माणसं वृत्तीचा धरून व्यवहार करू लागले. ते सामान्य आहे, पण मी म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आहे हे ज्ञान नाही. इथं विशेष रूपाचा अज्ञान आहे. याच्यामुळेच अध्यास घडला. सामान्य विशेष भावाला कारण काय असेल तर हे अज्ञानवर का स्वरूपाचा अध्यास घडण्याकरता हे कारण आहे. सामान्य लोकांच्या, अज्ञानी लोकांच्या ठिकाणी जो आज अध्यास घडला, या अध्यासाला कारण सामान्य विशेष भावच कारण आहे. तो नसता तर अध्यास घडला नसता असं सिद्ध आहे. आज आम्हाला याच्यामुळेच घडलं ना. सामान्य ज्ञान आहे आणि विशेष रूपाचं अज्ञान आहे. म्हणून आपण ब्रह्म सत्य आहे, ब्रह्म सत्य आहे. पण प्रत्येक पदार्थाला ते अधिष्ठान रूपाने आहे. बघा आता गाडी चालली का कोणी चालवायला लागलं? गाडी चालवायला लागलं कोणी म्हणे गाडी चालली. चालवणारा कोणीतरी चैतन्य आहे, चेतन आहे, तो खरा आहे.
पण गाडी खऱ्याशिवाय चालत नाही ना. पण गाडी चालली ती गाडी चालायला लागली, ह्याला तुम्ही खरं म्हणायला लागला ना. हाच अध्यास हो. गाडी चालू शकत नाही, पण कोणीतरी चालवणारा चेतन आहे, पण चेतनाचा उल्लेख न करता गाडी चालली. हा अध्यास घडला ना. हाच अध्यासाला कारण आहे. जे सत्य आहे त्या सत्याला न मानता जे खोटच खरं चालायला लागलं, त्या खोट्याला तुम्ही खरं म्हणायला लागला. हाच अध्यास घडला एकंदर अज्ञानी लोकांच्या जीवनामध्ये. आमचं मत आहे, हे अज्ञानच, सामान्य विशेष भावच त्या अध्यासाला कारण आहे. कारण यांना ज्ञान नाही ना. यांना उद्या कळायला लागलं, अरे गाडी चेतनाशिवाय चालू शकत नाही. म्हणून महाराज नेहमी सांगायचे, एक ग्रस्त म्हणाले, महाराज मी आहे म्हणून घर चाललंय, मी आहे म्हणून घर चाललंय. महाराज म्हणले, एकदा मरून बघा, तुम्ही मरून बघा, घर चालते का बंद पडते. आपण गेल्यानंतर घर चालतं का बंद पडतं. चालतं. पण तो म्हणतो मी आहे म्हणून घर चाललंय, ते म्हणते आम्ही आहे म्हणून गाव चाललंय. मरून बघा. असे आता पण किती आले आणि किती गेले. गाव थांबले का, गावाचा कारभार थांबलाय का, घरातली परंपरा थांबल्या का. पण लोकांना वाटते मी आहे म्हणून. म्हणजे मी आहे हे स्वरूपाला धरून बोललं जातं का देहाला धरून बोललं जातं. हे कोण बोललं जातं, हे ज्ञानी लोक बोलतात का अज्ञानी लोक बोलतात. हे खरं आहे का खोटं आहे. हे बोलणं खरं आहे का खोटं आहे. खोटच. हाच अध्यास हो. मग कशामुळे घडला. त्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव निर्माण झाला. सामान्य रूपाने त्याला ज्ञान आहे, पण विशेष रूपाने ज्ञान नाही. विशेष रूपाने ज्ञान असेल तर तो देहाला मी म्हणणारच नाही, मी सच्चिदानंदच म्हणेल. मी सच्चिदानंद स्वरूप आहे असंच तो म्हणेल. पण तो म्हणत नाही ना, मी देह आहे म्हणतोय, मी महाराज आहे, मी बाप आहे, मी हिचा नवरा आहे, मी याचा मालक आहे. अरे तू मालक हो, तुझा तू कोणतरी आणखी मालक आहे ना दुसरा. नाही म्हणजे मीच मालक आहे, हे मीच आहे ना, हे सामान्य आहे. पण हेच विशेष रूपाने आपल्याला ज्ञान नाही आहे, अज्ञान आहे. पण हा सगळा घोळ झाला ना, सगळा विपरीत व्यवहारात चाललाय ना, अध्यासच घडला ना. मग या अध्यासाला कारण सामान्य विशेष ज्ञान मानावं लागतं. त्याच्यामुळेच आज अज्ञानी लोकांच्या ठिकाणी निर्माण झालेला अध्यास आहे. म्हणून अध्यासाला हेतू सामान्य विशेष ज्ञान आहे, पण त्या कालापुरतं एकदा ते ज्ञान झाले की ते सामान्य विशेष भाव तिथं शिल्लक राहत नाही. म्हणून प्रतीती पुरता आहे. स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भावाचा संबंधच नाहीये. काय त्याच्या ठिकाणी नाही, आपण तो मानलेला आहे. काय मानलेला आहे. एखाद्याचं लग्न ठरत नव्हतं, लोकांनी विचारलं याला म्हणले हे त्याचे मामा. म्हणले मामा हे बरं त्या मुलाची हरकत नाही. झालं लग्न झालं, सगळं झालं, मुलगी नांदायला आली, त्यांचा प्रपंच सुरू झाला. त्या मुलीने विचारलं तुमचे मामा कुठे आहेत. म्हणजे मामा. म्हणलं मला मामा नाहीत. अहो लग्नाच्या वेळी सांगितले मामा नाही, ते लग्न होईपर्यंत त्यांना मामा आम्ही मानलं होतं. लग्न होईपर्यंत त्यांना आम्ही मामा म्हणलं. मला मामाच नाहीये. लग्न झालं का नाही. पण लग्नाच्या वेळी मामा नसतं तर लग्न झालं असतं का. तो लग्नाच्या पूर्वी नव्हता, लग्नाच्या नंतरही नाही, पण लग्नापुरता मामा होता का नाही. प्रतीतीपुरतं त्याला मामा मानलं, कार्य संपलं. तसं आज अज्ञान अवस्था जोपर्यंत आहे, त्या अज्ञानी लोकांकरताच सामान्य विशेष भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मानला जातो. एकदा त्याला ज्ञान झालं ना, तिथं सामान्य भाव नाही आणि विशेष भावही नाही.
स्वरूपाच्या ठिकाणी. सामान्य विशेष भावावरही तर तो आत्मा आहे, पण त्या प्रतीती कालापुरतं मानावं लागतं का? त्याशिवाय अध्यास निर्माण होत नाही, घडत नाही. म्हणून फक्त सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा प्रतीतीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासास हेतू आहे. आणि अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. तसे असल्या वाचून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. अस्ति, भाती, प्रिय, कुटस्थ, नित्यमुक्त आदी आत्म्याचे स्वरूप आहे. त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे. आणि कुटस्थ, नित्यमुक्त आदी आत्म्याचे विशेष रूपाने ज्ञात नाहीत. जेथे आत्म्याचे अस्तित्व रूप आहे तेथे भातित्व, प्रियत्व, कुटस्थवादी विशेष रूप आहेच, परंतु त्या विशेष रूपाचे ज्ञान नाही. म्हणून सामान्य रूपाने ज्ञात व विशेष रूपाने अज्ञात आत्मस्वरूपाचे ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे. आणि आत्मस्वरूपाचे ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारले नाहीत, म्हणून निर्विशेष आत्मा आहे हा सिद्धांताचीही हानी होत नाही. फक्त तो व्यवहार होण्यापुरता आम्ही मांडलेला आहे. वास्तविक तिथं सामान्य विशेष भाव नाही. तर मी आहे हे जो मानतो त्याला हे सामान्य ज्ञान आहे. मी कोणीतरी आहे हे मानतो ना अज्ञानी. प्रत्येक जण मी आहे, मी आहे. मग जसा संबंध असेल तर तो मीला धरून बोलतो. कोणी शेतकरी असेल तर मी शेतकरी आहे म्हणतो, कोणी व्यापारी असेल तर मी व्यापारी आहे म्हणतो, कोणी नोकरीला असेल तर मी नोकर आहे म्हणतो, मी नोकर आहे. कुणी सगळं सांभाळत असेल मी मालक आहे, पण मी आहे ना. हे मी प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण हे सामान्य रूपाने ज्ञान आहे. हे विशेष रूपाने ज्ञान होईल तर अध्यास घडणार नाही. पण सामान्य रूपाने ज्ञान असल्याशिवाय व्यवहार घडत नाही ना. व्यवहार घडत नाही का? घडतो नाही. म्हणून ती गोष्ट सांगायची महाराज. एकाला विचारलं, म्हणले आंघोळ वगैरे हे ज्ञानगंगे नाहलो म्हणाला. तो काय म्हणला? ज्ञानगंगे नाहलो. आता आंघोळीची गरजच नाही म्हटलं आपल्याला. अरे वा वा वा, काय ज्ञान झाले म्हणले. असं करा म्हणले, ह्याला दुपारी मिष्टान्नाचं भोजन खाऊ घाला म्हणे. याला मिष्टान्नाचं भोजन खाऊ घाला. तळलेले सगळे पदार्थ. मिष्टान्न म्हणजे श्री बालाजी का बेत, सगळं तळलेलं. पोटभर खाऊ घालायचं. अगदी खोट लावून खाल्लं पाहिजे त्यानं, चांगले पदार्थ. आणि खोट लावून ते खाल्ले. आणि त्याला एकच, पाणी अजिबात द्यायचं नाही. पाणी अजिबात द्यायचं नाही. आणि सगळं झालं. आणि त्याची झोपाची व्यवस्था करा. अगदी फॅन बिन लावून गादी वगैरे त्याला झोपायला. जेवण झालं की थोडं आडवं पडवंच लागतं ना, नाही का? याला पटलं बघा. पोटात गेलं की आडवं झालंच पाहिजे. झोपायला दिला, सांगितलं बाहेरून कुलूप लावायचं. त्याला अजिबात पाणी दिलं नाही. पोटभर त्यांनी खाल्ले पदार्थ. झोपायची व्यवस्था चांगली केली. झोप थोडीफार झाली. झोप कुठं लागते? ताण लागली ना. चांगले पदार्थ खाल्ले होते. दार उघडा, ओ पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. लोक म्हणले, अरे ज्ञान गंगेनं आला ना, तिथलंच पाणी पिणं, आता बाहेरचं कशाला मागतो म्हणले. तो ज्ञान गंगे नाहलात ना. ज्ञान गंगेमध्ये नाहलेल्या माणसाला जर आंघोळ करावी लागत नाही तर त्याला ताण कशी काय लागेल म्हटले. अरे ते मी ज्ञान गंगे झालो हा सिद्धांत झाला, पण व्यवहार करताना आंघोळ त्यांनी केलीच पाहिजे ना. आणि व्यवहार करण्याकरता खोट्याचा स्वीकार करावा लागतो, हे सांगायचं इथं. नाही मला आता ज्ञान झालं, मला आता कशाची गरज, मला भूक लागत नाही, मला ताण लागत नाही, जेवणार नाही, मला आता अरे म्हणून चालत नाही आहे. तुला ज्ञान झालं बरोबर आहे, हा तारक मी राहिलं नाही. आता ज्ञान
अंगी झाला म्हणून आंघोळ सोडून देता येईल का? हे ज्ञानी पुरुषाचं. पण आज अज्ञानी लोकांमध्ये जो मीचा व्यवहार होतो तो स्वरूपाला धरूनच आहे, पण ते स्वरूप माझं आहे हे मात्र त्याला ज्ञान नाही. ते सामान्य रूपाचं ज्ञान आहे, पण विशेष रूपाचं अज्ञान असल्यामुळं मी देहाला म्हणायला लागला. हा देहाच्या स्वरूपाच्या ठिकाणी देहाचा झालेला अध्यास खरा का खोटा आहे? खरा ना. अध्यास घडला का नाही त्याला? मी सच्चिदानंद नसताना मी देह आहे असा जो अध्यास घडला, याला कारण काय? सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान हे आम्ही मानत नाहीये. पण अध्यास त्याच्याशिवाय घडत नाही ना, असं सिद्धांताच्या दृष्टीने सिद्ध झालेलं आहे. म्हणून पूर्वपक्षानं जरी मत मांडलं तरी त्याच्या ठिकाणी त्याचा दोषाचा संभव मानत असताना तिथं अज्ञान हे हेतू मानावं लागतं. आज अज्ञानामुळेच अध्यास घडला याचा विचार त्यांनी आपल्याला पटवून दिलेला आहे. पटवून दिलेला विचार डोक्यात ठेवा आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करा. पुढचा एक विचार आहे सिद्धांताच्या दृष्टीने आणखी मांडलेला आहे. मागच्या पूर्वपक्षाची जी मतं मांडली त्याची खंडन करत चाललेले आहे पुढं. कर्माने मोक्षाचा असंभव व ज्ञानाने मोक्ष सिद्धी होतो असा पुढचा विचार आहे. पुढचा विचार पुढच्या पाठात बघू. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल.